अरे दक्ष राजाला झाली कन्या नाव तिचे दक्ष यानी नाव तिचे दक्ष यानी महादेवाची सासूवाडी थोडक्यात चर्चा करू आपण. महादेवाची सासूवाडी दक्ष राजाला मुली 7 मुली होत्या. मुली होत्या 7 मुली होत्या. 7 मुली आणि 9 जावई. 7 मुली आणि 9 जावई. म्हणून महाराज दक्ष राजा म्हणजे प्रजापती दक्ष राजा प्रजेचं पालन करणार. 7 मुली देऊन टाकल्या. इंद्राला दिल्या, काही चंद्राला दिल्या. चंद्राला 27 दिल्या. हिरण्यकशिपूला 13 दिल्या. म्हणून महाराज सर्वात लहान मुलगी दक्ष यांनी म्हणून तिला मात्र बापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. कुणी? दक्ष दक्ष राजाची दक्ष. सगळ्या मुलींचं चांगलं झालं. सगळे जावई भारी भारी मिळाले दक्ष राजा. दागदागिने वाले, धनसंपत्ती वाले. पण दक्षिणीने बिनविरोधात लग्न केलं. अरे दक्षिणी रे बोलू लागली आव दक्ष राजाला, आव दक्ष राजाला नाही. काय बोलली दक्ष यांनी ठेवा ध्यानाला. हो हरे रामा रे रे हो धीरे रामा रे रे हो धीरे धीरे हो धीरे. अरे काय बोलली दक्ष यांनी ठेवा ध्यानाला. हो हरे रामा काय मी पामरे बोलाय उठरे का तरी त्या ईश्वरी बोलाविले. आता ध्यानात काहीच नाही राहत. सहज आलं ध्यानात. चुकलं तर माफ करा. म्हणून महाराज
कुणाच्या विरोधात लग्न केलं म्हणून त्या दक्ष राजाने तिला हाकलून दिलं, बरोबर ना? तिला घरात घेतलं नाही, ती पण निघून गेली. आता तिचा नावडा कोणता, जावई कोणता? बाकीचे सगळे जावई चांगले मोठमोठे धनवान संपत्तीवान पाहिजे, पण हिचा नवरा म्हणजे शंकर. विरोध केला बापाने त्या दक्ष राजाला, त्याच्याशी लग्न करायचं नाही, तो मसनवटीत राहणार आहे. त्याच्या गळ्यात हडकं काडकं बांधलेले, अंगाला राख लायतोय, आणि असा भिकारी नवरा करणार म्हणून त्या दक्ष राजाला राग आला. म्हणजे जेव्हा बोलू लागला दक्ष राजाने, हा दक्ष राजाने जेव्हा बोलू लागला हा दक्ष राजाने, हा दक्ष राजाने अरे पाहिजा असं वर देतो आव दक्ष आणि तुला. धीरे धीरे हो दीदी, अरे हो धीरे धीरे हो दीदी, अरे पाहिजे सारे वर देतो दक्ष आणि तुला. धीरे धीरे हो दीदी, अरे धीरे धीरे हो दीदी, धीरे धीरे हो दीदी. तुला पाहिजे असा वर देतो पाहू म्हणा, पण त्या भिकाऱ्याच्या नादी लागू नको म्हणा. तो अंगाला राग लावणारा, कंपाळाला भस्म लावणारा, पण दक्षिणीने मात्र काय ऐकले नाही. करील तर लग्न त्याच्या संगत करील म्हणा, करील तर तोच नवरा करील म्हणा. म्हणून महाराज गेली नांदायला. मध्ये बराच दिवस झाले दक्षिणी त्या शंकराबरोबर नांदायला गेली. त्या दक्ष राजाच्या घरी यज्ञाचा कार्यक्रम आरंभ केला. यज्ञाचा कार्यक्रम हे कळलं त्या दक्षिणीला, पण आता बापाच्या घरी कसं जायचं? शंकराला विनवणी केली, हे स्वामी माझ्या बापाच्या घरी यज्ञ म्हणून मला जावं लागेल म्हणून, तुम्ही पण सुद्धा चला म्हणे. अशी विनवणी केली, विनवणी केली नाही. अरे तेव्हा हे बोलू लागला शंकर भोला, हो रे राम रे राम, धीरे राम रे राम, धीरे धीरे हो धीरे धीरे धीरे. अरे तेव्हा लागला बोलू लागला शंकर भोला, हरे राम राम, धीरे राम रे राम, धीरे धीरे हो धीरे धीरे धीरे. शंकर बोलू लागला मी येतो म्हण दक्ष राजाच्या घरी, तुझ्या बापाच्या घरी मी येतो म्हण. तिला जर काही विपरीत घडलं तर मला काय राग मात्र आवरायचा नाही. एक काम कर म्हण, तू या नदीला घेऊन जाय म्हण. नदीला काही हरकत नाही म्हणून मग ती दक्षिणी नदीला घेऊन त्या दक्ष राजाच्या घरी आली. अरे तेव्हा रे हे बोलू लागला दक्ष राजाला, दक्ष राजा बोलू लागला
दक्षिणी आली. त्या बाकीच्या सगळ्या बहिणींनी पाहिलं. बहिणीने काय केलं? अरे बहिणी म्हणल्यावरी त्या बहिणीने विचार केला, तिला कुणी आमंत्रण दिले? दक्ष राजाने सुद्धा विचारलं, तुला कुणी आमंत्रण दिलं? सगळ्या बहिणी हसू लागल्या. भिकाऱ्याची म्हणून हुशार आली म्हणे. बघा मंडळी, त्या दक्षिणीला भिकारीचं म्हटल्यामुळं त्या नंदीला राग आला. अरे तेव्हा बोलू रे बोलू लागला नंदी का काही. काही ना लागला काही लागला काही. नंदी बोलू लागला, अहो तिची चूक पदरात घ्या म्हणजे. चुकला असं लहान लहान मुलगी म्हण तुमची. पण दक्ष राजाने विचार केला, 4 पायाचा पशु बोललाय नाही. 4 पायाचा पशु बोललाय. त्या पशुला त्या दक्ष राजाने श्राप देऊन टाकला. दक्ष राजे मध्ये बोला म्हणून त्या दक्षिणीची बाजू घेतली म्हणून. आणि म्हणून महाराज काय श्राप केला नंदीला? तू नपुसक वशी. नपुसक काय वशी? नपुसक वशी. आता बा नंदीला नपुसक पण कधी आलं बघा. एखादा बैल असतो, बैल कांद्याचा बैल, लई माती उकळीतो, लई उड्या मारा लागला. आपण काय करतो? त्याला चाप देतो. चाप नाही काय गावठी भाषेत काय म्हणते त्याला? गोडविते त्याला. तो श्राप त्या दक्ष राजाने त्या नंदीला दिला होता. म्हणून बैल नपुसक झाला मंडळी. दक्ष राजाला सुद्धा नंदीने शाप दिला. दोघे एकमेकाला उशाप दिला. राग आला. नंदीना सुद्धा दक्ष राजाला श्राप दिला. कसा? त्या नंदीनं शाप दिला. आव दक्ष राजाला, आव दक्ष राजाला. राजाला दक्ष राजाला, दक्ष राजाला. अरे बोकडाचं शिर बसलं दक्ष राजा